सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव सुभाष राजाराम भोसले, ओके. राहणार मूग, तालुका जिल्हा हिंगोली. तर आपण हे जे वांगे पीक आहे हे वैदिक तंत्रज्ञानावर घेतलं आहे, बरोबर. आता हा किती दिवसाचा प्लॉट आहे? 3-3.5 महिने. 3.5 महिन्याचा. तर आता 3.5 महिन्याचा आहे. या जमिनीमध्ये पहिलं कुठलं पीक घेतलं तुम्ही? दोडक्याचं पीक होतं वांग्याच्या अगोदर. ते पण वैदिक वरती होतं. त्याचं किती उत्पादन निघालं आपल्याला? 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपये. हे क्षेत्र किती आहे? 20 गुंठे असं. 20 गुंठे. तुम्ही किती दिवसाला तोडा वगैरे व्हायचा काय? ते रोजच करायचं सर. हा का? त्याची कशी क्वालिटी होती? नंबर 1 होती सर, चांगली क्वालिटी होती. अच्छा, म्हणजे काय वेगळेपण होतं इतरांपेक्षा? त्यापेक्षा म्हणजे दिसायला एकदम चांगले होते सर, भावात बी जास्त जायचे. हा हा हा. तुम्ही अनुभव सांगत होते, हा रस्त्याच्या कडेला प्लॉट आहे, बरोबर. तर काय अनुभव होता रस्त्याचा? लोक उभे राहून पाहायचे प्लॉट, एवढा हिरवागार पण लय म्हणजे दिसायला लय चांगलं. तीट लागल अशी प्लॉट. सगळा पिवळा लोकांची नजर लागेल असं. म्हणजे ते रोज सकाळी फुलं निघायचे, लोक म्हणाले काय एवढे धरतात काय? नाही खरंच बांबू लावले का? बांबू म्हणजे सकाळी पूर्ण फुलांनी बहरलेला दिसायचा. आणि आणि दररोज तुम्ही तोडायचे? एक दिवसाआड तोडावायचं? नाही, रोज आम्ही म्हणजे वाशिमला आमच्या मार्केटमध्ये लहान माल चालते. अच्छा, झाड नाही जमत मग असं एवढा दररोज तोडा करायचा. दररोज किती कॅरेट निघायचे दररोज? 5-6 कॅरेट निघायचे. 5-6 कॅरेट. आणि काय रेट मिळत होता? रेट त्यावेळेस महाग होते, 50-60-70 पर्यंत. अच्छा, म्हणजे 20 किलोची कॅरेट केवढ्या जायची? 1000-1100 रुपयाला पडायची सर. अच्छा, 900-1000-1100. बरं. म्हणजे 5 कॅरेट घेऊन गेले तर 5000 रुपये रोज चालायचं तुमचा? रोज चालायचं याच्यात. बरोबर. महिन्याला किती झाले? 1.5 लाख रुपये. किती महिने चालवलं तुम्ही? प्लॉट चालवला 4 महिने चालवला. 4 महिने नाही. त्याच प्लॉट मध्ये तुम्ही कुठलीच मशागत न करता मध्ये वांगे लावले, बरोबर ना? मग ते कुठं? ही जमीन एवढी अशी रोड सारखी कडक झाली सर. रोड सारखी? हो, पायानं दोडके तोडायला जायचं ना त्यावेळेस कडक झाली. त्याच्यावरच दोडके लावून दिले, वांगे लावून दिले. हा दोडक्याचा प्लॉट पावसाळी होता. हो, मध्ये पूर्ण चिखल आणि तुम्ही पायाने तोडवायचे. हो, रोज तोडायला जायचो ना, त्याच्यामुळे कडक जमीन झाली, पूर्ण कडक रोड सारखी. तिथंच तुम्ही हे लावलं? हे लावले वांगे. का एवढ्या जमिनी कडक मध्ये कसं काय वांगे डेव्हलप झाले? ते खतामुळे सर. तुमचं खत नसतं ते वांगेच नव्हते आले. आता उठून द्यावं लागत होती, खरंच टाका लागत होती. बरं, एवढ्या कडक जागेमध्ये झाड तयार झालं. आता तुमचं सध्या मार्केटमध्ये काय अनुभव आहे वांग्याचा? वांग्याचा मार्केट म्हणजे कालच्या परवालाच वांगे नेले ते विकायला. माझ्या जवळचे कॅरेट 30 रुपयाला गेलते. अच्छा, 30 ते 50 रुपये. माझं 200 रुपयाला कॅरेट गेलं. म्हणजे 4 ते 5 पट तुम्हाला जास्त भाव मिळाला. का बरं एवढं विशेष? म्हणजे वांगेच दिसायला तसे होते, क्वालिटी वांगे. गिराईक म्हणजे लोक व्यापारी म्हणले हे झाले का वांगे? मी म्हणलं नाही झाले. तरी तिकून येतो म्हणले मी घ्यायला, थांबा म्हणले जरा तुला का म्हणून असे म्हणू लागले. व्यापारी म्हणले विकू नका, आम्ही येतो घ्यायला. तुम्ही आता हा पूर्ण प्लॉट पाहिला, फिरले, बरोबर. याच्यावर काही रोग दिसतोय तुम्हाला? रोग काहीच नाही त्यावर, काहीच नाही. पांढरी भाषी राहील ना वांग्यावर, पांढरी भाषी खूप राहते वांग्यावर. बापरे. तिसऱ्या दिवशी फवारणी करत तोडणाऱ्या बाया तोंडाला बांधून तोडा लागते. चिलट ते हलवाच लागते ना. रोगमुक्त सगळे 100% रोग. याच्यावर काहीच रोग नाही. तुम्ही काही फवारण्या केल्या का? नाही, याच्याच केल्या ना सर, वैदिकच्या. बाकी केमिकल याच्यावरती तुम्ही पूर्वी वांगे घ्यायचे तेव्हा काय म्हणजे परिस्थिती होती? पहिले म्हणजे हप्त्यात 2 फवारण्या करायला लागायच्या. बापरे. कीटकनाशक. एक फवारणी केवढ्याची असेल? माझं 2 एकर वांगे लावले होते तर माझे 8000 रुपये जायचे एका फवारणीला, एका हप्त्यात. बापरे. 2 फवारणीला 4000 रुपये. 4000ची एक फवारणी लागत जायची. 1000 रुपये रोज फवारणी जायचा. आज 1000 रुपये उत्पन्न व्हायला यायचं. हो, नाही ना, खरंच. दिवसाला 1000 रुपये, 5000 रुपये उत्पन्न दररोज द्यायचं. हो, 5000 रुपये. बरोबर की नाही? आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी खत वगैरे कसं म्हणजे अनुभव होता तुमचा? हे वैदिक भेटायच्या आधी म्हणजे हे रासायनिकच आणायचो ना आम्ही पहिले. किती किलोच्या बॅग सोडायचे? 25 किलोच्या बॅगा माझ्याजवळ राहायच्या सर. हो का? स्टॉक मध्ये शिल्लकच. मग आता तुम्ही वैदिक वापरता 600 ग्राम मध्ये भागतं तुमचं? वा वा वा. काय नाही, चांगलं आहे. एकंदरीत तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात? हो. या प्लॉटला आता तुम्ही किती बेसल डोस दिलाय? आता 9 पोते कृषी अमृत दिले आणि रूट चार्जर 2 पॅकेट दिले. 20 गुंठ्याला? हो, रूट चार्जर आणि न्यूट्री चार्जर 1200 मायको चार्जर 2 पॅकेट मायको चार्जर. आणि दाणेदार खत पण टाकले ना? हो, ते किती टाकले? ते 2 पोते टाकले. शक्ती 2, सम्राट 2 आणि मिराकल. ओके, असा पूर्ण डोस भरला. आणि आता सॉइल चार्जर किती दिवसांनी सोडतात तुम्ही याला? 8-10 दिवसांनी सोडतो.
8-10 तरी दिवसात 12 दिवसाचा. जेव्हा पाणी जातं तेव्हा हो. बस एवढंच करता, हो. या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. काहीच. बरं, हा प्लॉट पाहून तुम्हाला काय वाटतं सगळ्या शेतकऱ्यांचा जर वैदिक वापरला तर काय होईल? आता हे पाहायला आम्ही आम्हाला चांगलं वाटलं. कांदा बी पाहायला आम्ही एक नंबर कांदा यायचा. बरोबर, असा कांदा म्हणजे सारखा कांदा आहे सगळा. पण चमक बी कांद्यावर या मुळवा आहे त्याचा. फुटवा बी याला मस्त आहे, मुळे आहे, पाहायचं काम नाही. मी चण्याला वापरलेलं 1 एकरसाठी दाणेदार खत. हो SSM चं सम्राट 2 शक्ती 2 आणि 2च मिरॅकल टाकला. ओके. तर त्याच्यावर अजून एकही फवारणी नाही केली. चना म्हणजे क्वालिटी 1 नंबर आहे. बरोबर, आता सध्या एवढा आहे चना, फुलं गिलं लागलेले आहेत. डबल SSM टाकलं नाही, फवारणी केली नाही, काहीच केलं नाही. बरोबर. दरवर्षीपेक्षा कसा वाटतोय चना यावर्षी? वर्षीपेक्षा क्वालिटी चांगली, गेल्या वर्षीपेक्षा 1 नंबर क्वालिटी. अच्छा. आता काका जे वापरतात हळदीमध्ये, तुमच्या चेहऱ्यावरून तुमची हळद सांगते, शेती सांगते, एकदम आनंददायी असेल बघ. तुम्हाला आतून आनंद होतोय ते पीक पाहून. काय इतरांपेक्षा वेगळे पण तुमच्या हळदीचं? करपा नाही सर, आमच्या म्हणजे सगळ्या शेजारचे जे केमिकलचे येतात ते सगळ्यांनी माना टाकल्या. बापरे, आपली मुठी आपली अजून एकदम पाणी हिरवीगार खूप आहे. कमी आहे आम्हाला, हा अतिशय अल्पसं पाणी, हा. पण आमची हळद उभी सर, आणि त्याच्यात फार समाधान आहे. आणि अरे. पहिल्यांदा त्यांनी बेसोडस वगैरे टाकला हा. तर त्या टायमिंगला त्यांना रिझल्ट दिसले नाही. दिसलं ना? दिसले हा, नाही. म्हणलं बुवा आता आणि काय नंतर मग त्यांनी पण SSM मी आधीच ठरवलं होतं, सरला सांगितलं होतं, म्हणलं ती काही होईल मी सोडणार नाही. मग मी शेवट टाकणार त्यांना नाही. मी यांना त्याला फोन मी लावायला सांगितलं सांगितलं. होतं एकदा ते काहीतरी असं शिलाजीत करायला लावली होती. हा नाही ते पाणी बिना खाल्ले होते. हा, हा, हा. मग एखादा स्प्रे रासायनिकचा घ्या म्हणत, हा. माझी इच्छाच नाही नाही झाली. झाली. त्याच्यात 2-3 दिवस जाऊ दिले, हा. करावं का नाही करावं का नाही, जाऊ दिले की डायरेक्ट जाऊच दिले. ते नको न करताच तुमचा प्लॉट सुरू झाला. हो सुरळीत आहे. एकंदरीत हे वैदिक तंत्रज्ञान जे हे शेतकऱ्यांसाठी काय वाटतं तुम्हाला? हे आम्हाला तर वरदान वाटायलंय हे पैसे पाहिल्यामुळं. आता आम्ही वापरून पाहू, त्याच्या बाद समजा जे नक्कीच. result आहे, बरोबर, आता रिझल्ट स्वतःच्या शेतात येणारच करू. आहे सर. हा रिझल्ट येते 100%. बरं, पूर्ण विश्वास ठेवून पूर्ण श्रद्धेने जर आपण वापरलं, जसं सांगितलं तसं जर डोस दिला तर रिझल्ट येणारच आहे ना. आता यांना येऊ राहिला, काकांना येऊ राहिला, दादांना येऊ राहिला, बरोबर तेही नाही? पूर्ण विश्वासानंच वापरलं होतं ना, कोणतं केमिकल हा हा अतिशय श्रद्धेनं वापरलं सगळ्या सगळं. विश्वास होईल आपल्या पण कोणती ते कंपनी त्याचा रिझल्ट लागेल ना. हा. ते कसं SSM जरी वापरलं दुसरा खर्च लय वाचते फवारणी. बरोबर. जे केमिकलच्या रोगच येत नाही ना. रोग दाणेदार खत टाका, आळी रोग नाही, मुक्त राहा. काहीच नाही. एकंदरीत असा आपण चांगला अनुभव जो आहे तो पाहिला. रेट पण वाढून मिळतोय, क्वालिटी मिळते आणि फवारण्याचं टेन्शन नाही, काय नाही. असं आनंददायी जे तंत्रज्ञान आहे शेतकऱ्यांसाठी, खरंच आज सुखाचे दिवस आणणारं तंत्रज्ञान आहे. खरंच आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? यासाठी वैदिकच वापरायचं. वापरायला पाहिजे. प्रत्येक शेतकरी वापरायलाच पाहिजे. पिकवणारे आनंदी, खाणारे बी. खाणारे आनंदी. ज्याला बी वापरायचं ना त्याला पहिले व्हिडिओ पाहिले पाहिजे युट्यूब. बरोबर. म्हणजे पहिले समजून घेतलं पाहिजे समजून सगळं. घेतलं पाहिजे. आता आपण सांगितल्यानं समोर त्याला समजत नाही. बरोबर. आणि मधली जागा म्हणजे तुम्ही असं म्हणत होते पाणी मुरत नव्हते ते जागा, पहिले पाणी पण मुरत नव्हतं, एवढी कडक. एवढी कडक जागा होती. आता हे माती लुटल्याच्या ना जरा नरम वाटायली वरून, हा हा, खाली कडकच आहे तरी. बरोबर. जेवढ्या कडक जागेत तुम्ही वैदिक जमीन वापरलं, बनवते. हो सुकी जमीन. मातीची क्वालिटी आता सुधारते. तर मी त्या याच्यात 3 एकर उन्हाळी मुगासाठी वापरणार सरली मी त्या दिवशी नक्कीच वापरा ना, काय अडचण नाही. पूर्ण माहिती घ्या. फक्त आम्हाला चालेल, धन्यवाद. राम राम.